आज सकाळी साधारणपणे 3:05 सुमारास मला फोन आला आणि वरती संतोष माता नगर म्हणून एक डोंगराचा भाग आहे. त्यातला काही भाग हे दरड क्षेत्र आहे. त्यातला काहीतरी दरड कोसळली खाली आणि खाली गौसिया चाळ म्हणून आमचा एक पोर्शन आहे. मी हा प्रभाग क्रमांक 161 आहे. इथला मी नगरसेवक आहे आणि एलवाडचा प्रभाग समिती अध्यक्ष आहे. आणि ती दरड कोसळल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 घरं त्या दरडीखाली आली आणि त्यापैकी 2 जणांचं निधन झालं. आज सकाळी मी ॲम्ब्युलन्स वगैरे मागवून आम्ही त्या दोन्ही निधन झालेल्या लोकांना राजवाडीला आपण पाठवलं. त्यांच्यासोबत 2 जखमी झाले होते, ते राजवाडीला ॲडमिट आहेत. आणि आता साधारणपणे 2 ते 3 घरांवर दरड कोसळलेली असून एक स्थानिकांच्या माहितीनुसार 6 जणं आतमध्ये अडकल्याची शक्यता आहे आणि त्यांचा बचाव कार्य चालू आहे. मी सकाळी 3 वाजल्यापासून इथे आहे. परिस्थिती अशी झाली की एकतर खूप पाऊस चालू होता सकाळी आणि दुसरा खूप अरुंद गल्ले असल्यामुळे आतून बचाव कार्याला प्रचंड अडचणी येत आहेत. NDRFची टीम सकाळी 3:30च्या सुमारास आली. अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेच्या डिझास्टरला मी स्वतः सकाळी फोन केला. वॉर्ड ऑफिसर सकाळी स्वतः आले आणि आम्ही महानगरपालिका, पोलीस, साकेनाका पोलीस स्टेशन, घाटकोपर पोलीस स्टेशन आणि NDRF आणि अग्निशमन दलाची संपूर्ण यंत्रणा इथं युद्ध पातळीवर काम करतो आहे आम्ही. आणि मी स्वतःच 3 वाजल्यापासून इथे मॉनिटरिंग करतो आहे. आता या नोटिस क्यों नहीं दिया गया? नोटिस दिया गया है, नोटिस दिया गया है सर अपडेट तो देखिए जाइए। नोटिस दिया गया है और अभी रेस्क्यू ऑपरेशन चालू है। क्या इसके पहले कोई कार्रवाई किया गया था? हाँ, हम लोग टाइम टू टाइम नोटिस मतलब पहले बिफोर मानसून नोटिस देते हैं। कितने घरों को दिया गया था नोटिस? सब घरों को दिया है इधर का। तो अभी का क्या स्टेटस है? क्या अभी जो रेस्क्यू ऑपरेशन चालू है वो होने के बाद अभी उसमें आगे का क्या एक्शन करने का वो हम लोग डिसाइड करेंगे। अभी क्या एक्शन लेने वाले, क्या पॉसिबिलिटी? जो भी अफेक्टेड एरिया में उनको थोड़ा एक शिफ्टिंग का ये कर सकते हैं, सो देखते हैं अभी उसमें। अभी वो वार्ड ऑफिसर डिसाइड करेंगे। बट ये मल्टीपल, इसके पहले भी ये इंसिडेंट हुआ है, लैंडस्लाइड यहाँ पर हुई है 26 जुलाई के टाइम पे जब हुआ था, तो यहाँ पे करीब 4। वो मैं नहीं, ये नहीं था एरिया में, मुझे वो मालूम नहीं है। थैंक यू सर, थैंक यू। ओके।